Oh
प्रकार आवडे देवासी होय का प्रकार आवडे देवासी होय का
ऐका प्रकार आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा रात्र दिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवला वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आणि नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा जमजाने एका जनार्दनी ऐसा जमजाने ते जेवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा विठ्ठल ओम नमो जय प्रतिपाद्या जय जय ससमित्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्तिदासु अवधारो सर्वमंगलं कर्तारं रिद्धि सिद्धि प्रदायकं नमामि वरदं देवं एकदन्तं गजाननं प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता चरणावर ठेवली माता साष्टांगे दंडवत दुसरे बंधू सारदा जे चतुर्णनाची आत्मजा वाक सिद्धी पावित सदा तिच्या चरणावत दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे ने पुण्य पावन प्रसन्न होती श्रोती जन तयामध्ये दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन तयामध्ये दंडवत ऐसे नमन करुणे सकळा हरी कथा बोले बोबडे या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नाम म्हणे पांडुरंग
आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग या वारकरी संप्रदायाचा ज्याने पाया रोवला असे ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानदेवे रचिला पाया आणि उभारले देवालया. ज्ञानेश्वर महाराजांनी या भक्तीचा पाया रोवल्यानंतर त्याला खांब दिला भागवत. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. ज्याने हा संप्रदाय खांबावर ज्याने टेकून ठेवलाय किंवा खांब हा आधार दिलेला आहे असे या विश्वाचे एक थोर संत पैठण निवासी शांती ब्रह्म नाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडला. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. थोडासा म्हणजे 1 तास उरला खटवांगर आहे अशी भाग्यदशा कैशी. त्याची काय भाग्यदशा प्राप्त झाली. खटवांग राजाला 1 तास उरला होता मरणाच्या वेळी, शेवटच्या वेळी. आता काय त्याची अवस्था असेल 1 तास राहिल्यावर. तसं कीर्तनकाराला फक्त 1च तास राहिलेला आहे. विठ्ठल पण ज्याने देवाची आवड सांगितली असे नाथ महाराज या अभंगामध्ये काय आपल्याला सांगतात. देवाची आवड वेगळी, संतांची आवड वेगळी, तुमची आमची आवड वेगळी. अहो कुणाला काय आवडतं तर कुणाला काय आवडतं. यांना आवडतं ते मला आवडेलच असं नाही, मला आवडते तुम्हाला आवडेलच असं नाही. कीर्तनाला सुरुवात म्हणजे इथे यायच्या आधी मला तिथे सूचना आली. म्हणले महाराज कीर्तन कमी करा, आम्हाला जरा नाचायचं आहे. विठ्ठल दुसऱ्याने येऊन सांगितलं महाराज नाचबीचं राहू द्या, आम्हाला थोडंसं गायचं आहे. गायला जरा आम्हाला थोडासा वेळ द्या. 2 वर्षानंतर आम्ही या ठिकाणी आलोय. सांगण्याचं तात्पर्य असं आहे प्रत्येकाची आवड वेगळी आहे. अहो तुमची आमची वेगळी आहे याच्यात नवल नाही. देवाची सुद्धा आवड वेगळी आहे. देवादी देव महादेवाला बेल आवडतो पण त्याचाच मुलगा गणपती त्याला दुर्वा आवडतो. विठ्ठल कुणाची आवड एक नाही राहत महाराज. आता या दिवाळीमध्ये तुम्ही पाहिलं असाल लॉकडाऊन नंतर किंवा कोरोनाच्या काळानंतर हा पहिलाच उघडलेला दरवाजा आहे. सगळे दरवाजे थोड्या प्रमाणात मोकळे झालेले आहेत. मंडईमध्ये बघितलं असेल कुणाला काय आवडतं दिवाळीमध्ये, कुणाला काय आवडतं काही सांगता येत नाही महाराज. महिलांच्या आवडीबद्दल काही बोलायचंच नाही, मला जास्त काही सांगायचं नाही. 1 तासात जो येईल तेवढं सांगायचं. या गणेश मित्र मंडळाने ज्ञानेश्वर तुकाराम पादुका मंदिरामध्ये आयोजित केलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचे यश 9वं वर्ष आहे महाराज. 9व्या वर्षामध्ये 8वं वर्ष असंच केलं आपण आपल्या आतमध्ये. 7 वर्ष बाहेर केली महाराज. थोडंसं तुम्हाला सांगतो, सांगायलाही खेळ वाटतं, सांगायलाही दुःख वाटतं, पण सांगणे तितकंच गरजेचं आहे. संप्रदायाच्या दृष्टीने इथे कार्यक्रम चालू झाल्यानंतर पहिल्या वर्षापासून आपण जो हा वर्धापन दिन जो सोहळा साजरा करतोय, कळसारोहणाचा जो कार्यक्रम चालू करतोय, तिथपासून आमच्या अण्णा आमच्या बरोबर होते आणि त्यांनी हा मार्ग दाखवला. असं करायचं तसं करायचं. आणि ही गेली 7 वर्ष त्याने आम्हाला सांगितलं. 7 वर्ष आम्हाला साथ दिली आणि 8व्या वर्षी महाराज आमची साथ सोडली. कर्मधर्म संयोगाने 8व्या वर्षी कार्यक्रम जनतेन प्रकारे आवड आहे देवाची. देवाला कसा आवडला तसा देवाने आमच्याकडून करून घेतला. 9वं वर्ष उघडलं. 9व्या वर्षामध्ये सुद्धा थोडासा या ठिकाणी आमचे सहकारी कवडे महाराज यांनी सुद्धा या भगवंतासाठी रात्रंदिवस देव झिजवला.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परवडणारे. आज जगाच्या कल्याणासाठी साधू संतांनी देह झिजवला यात नवल नाही, साधू संतांनी मार्ग दाखवला यात नवल नाही. पण सामान्य माणसं जेव्हा सेवा करतात, परोपरीने सेवा करतात, या ठिकाणी मला सेवा करण्याचे अनेक प्रकार आहेत. भगवंताचं भजन केलं म्हणजे सेवा होते असं नाही, कीर्तन केलं म्हणजे सेवा होते नाही, प्रवचन केलं म्हणजे सेवा होत नाही, इथलं झाडून काढलं तरी सेवा होते. असं जास्त तिकडे वळायचं नाही, पण तुम्हाला ज्ञात करून दिलं, आठवण करून दिली, हे राहत नाही, त्यातून येतं म्हणून सांगावं लागतं. हे 9वं वर्ष अतिशय आनंदाचं आहे. कारण सांगतो जो नववाला नवविधा काय बोलली जे भक्ती. साधू संतांनी 9 प्रकारच्या भक्ती सांगितले. श्रवणम, कीर्तनम, अर्चनम, सौरवमनम, कीर्तनम, अर्चनम, पादसेवनम, सख्य आत्मनिवेदनम, अशा 9 प्रकारच्या 9विधा भक्ती सांगितल्या. आपलं सुद्धा या भक्तीचं 9वं वर्ष आहे, सप्ताहाचं 9वं वर्ष आहे. आणि त्याच्यामुळे मला हा 9 जो आहे ना, अतिशय वारकरी संप्रदायाला गुणकारी म्हणा किंवा एक लाभदायक आकडा आहे. त्याच्यासारखा आकडा नाही. त्याच्या आयुष्यामध्ये 9चा आकडा आला त्याला काही कमी नाही म्हणत. 9चा आकडा तसा आहे, शेवटपर्यंत वाचून बघा. 9 एके 9, 9 दुने 18, 18 म्हणजे 1 अधिक 8 बरोबर 9, 9 त्रिक 27, 2 अधिक 7 बरोबर 9, 9 चौक 36, 3 अधिक 6 बरोबर 9, 9 5 45, 4 अधिक 5 बरोबर 9, 9 7 54, 5 अधिक 4 बरोबर 9, 9 7 63, 6 अधिक 3 बरोबर 9, 9 9 81, 8 अधिक 1 बरोबर 9, आणि 9 10 90, 9 अधिक 0 बरोबर 9. असा हा 9चा आकडा सगळ्यांना त्याचे वारकरी संप्रदायाला फलदायी आहे, फलश्रुती आहे. आणि ते हे आमचं यावर्षी वर्ष असल्यामुळे अतिशय मी माझं भाग्य समजतो. मला पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा मिळाली या ठिकाणी, आणि 9व्या वर्षी त्याच्यामुळे मी माझं भाग्य समजतो. दुसरं भाग्य माझं भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. या देहाला येऊन या भारतामध्ये जन्म झाला ही परम भाग्याची संपत्ती, आणि असा देह मला मिळाला हे माझं परम भाग्य आहे. आणखी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी आपण सूर्य टाळकरी जे टाळ वाजवत आहे ना, हे टाळ कालच आलेत नगरवरून, आणि आज पहिले माझ्या कीर्तनाने उद्घाटन होतं. हे माझं सौभाग्य आहे. 9चा आकडा जरी त्याचे असला ना तरी महाराज 10 तिरकेड 10 पिट्ट कथा घ्यायची ना 10 बरं का. हे 9 आकड्यात येत नसल्यामुळं थोडंसं मागं पुढतं. लावणी, मृदुंग, स्मृती, टाळ, घोष आणि शेव ब्रह्मरस आवडीने थोडंसं पुढतं किंचित थोडंसं मागं पुढं होते. याचं कारण 12 गावची 12 जरी असले तरी वारकरी संप्रदायामध्ये एक म्हणजे एक हा चौकदाराने एकदा काठी हलवली की माऊलीच्या सोहळ्यामध्ये बघा घोडा रिंगणातून सुटला की डायरेक्ट पंढरपूर गाठतो. पण तसं काही नाही. तुम्हाला थोडंसं नवल म्हणजे वेगळं वाटत असेल. गेल्या वर्षी काही नाही, या वर्षी काहीतरी इथं नवीन एक जाहिरात दिसते डोळ्यासमोर. काही लोकांना सवय नसते या जाहिरातीची, पण काय करायचं, ही जाहिरात पुढे गेल्याशिवाय, जाहिरात पूर्ण झाल्याशिवाय नाही. त्याच्यामुळे जाहिरात पण अगदी मनात नसताना सुद्धा पाहावी लागते. नाथ महाराजांनी देवाची आवड सांगितली. देवाची आवड सांगणं महाराज तसं सामान्य गोष्ट नाही. कुणीतरी सांगू शकत नाही देवाला काय आवडतं ते. अरे खटे नटे यारे शुद्ध होऊन जारे देवणी पिठी व्हावे चोकानेला. चोकोबाने सांगितलं या कीर्तनामध्ये जरी खटे नटे आले तरी शुद्ध होऊन जातात. हे चोकोबाने सांगायचं, आपण सांगून काही उपयोग आहे का. साधू संतांनी सांगायचं. तसं नाथ महाराज सांगतात देवाला आवडतं काय आवडतं. म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलं आम्हाला नेमकं काय आवडतं ते. आवडे हे रूप
गुजिरी सगुण पाहता डोक्याला सुखावले. म्हणले हे डोळे आहेत ना आमचे सुख पावतात सुखावले, याच्याशिवाय दुसरं सुखच नाही. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजरी. या डोळ्याने भगवंताचं रूप पाहिलं की याच्या पलीकडे काही नाही. आवडे हे रूप गुजिरी सगुण. अरे हेच रूप आवडतं, याच्या पलीकडे आम्हाला दुसरं काय आवडतं? याच्या पलीकडे काही आवडत नाही महाराज. नावडे जन धन माता पिता, दुसरं काही आवडत नाही. आता तुम्ही म्हणाल महाराज सांगतायत की माता आवडत नाही, पिता आवडत नाही. बरं झालं वृद्धाश्रमात टाकलं की मोकळं झालं. काही नाही, तसं काही नाही. हिरण्यकशिपूच्या कुळामध्ये फक्त प्रल्हादाचा जन्म झाला, पण प्रल्हादाला आपला बाप आवडला नाही, हिरण्यकशिपू आवडला नाही. ज्या कैकेयी मातेने राम प्रभूला 14 वर्षाचा वनवास भोगायला लावला, भरताला ती आई आवडली नाही. नावडे जन धन माता पिता. ज्या जनतेने आमच्या सीता मातेवर लक्ष्मी मातेवर ज्याने आक्षेप घेतला आणि तिला अग्नी परीक्षा दिली, ते जन आवडलं नाही. म्हणून नावडे जन धन माता पिता. हे सगळं आवडत नाही मला. साधू संतांनी हे सांगितलं, पण नेमकं काय आवडतं तर आमच्या नाथ बाबांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं, आवडे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगितलं देवाला नेमकं काय आवडतं. देवाची आवड सांगितली. आवडे देवाशी तो ऐका प्रकार. काय आवडतं देवाला? नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन करणं हे देवाला आवडतं. भगवंताचं नाम घेणं हे देवाला आवडतं. नामाला इतकं महत्व आहे. या आपण बसलेले ना सगळ्यांना नाव आहेत महाराज. जर नाव नसेल ना आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले, उपजली या बालकाची नाम नाही नसे तयापाशी, ठेविली या नामाशी ओ देत असे. उपजली या बालकाशी नाम नसे तयापा. त्याला नावच नाही. जो जन्माला येतो त्याला नाव नाही, पण ठेवली या नामाची ओ देत असे. त्याला जे आपण नावं ठेवतो त्याने तो ओ म्हणतो. मग तुम्ही बाळ्या म्हणा, नाऱ्या म्हणा, म्हात्या म्हणा, हा जे नावाने आपण त्याला हाका मारतो त्या ठेवली या नामाची ओ, त्याने तो आवाज देतो, त्याने ओळखला जातो. म्हणजे नावाला किती महत्व आहे. म्हणून नाथ महाराजांना सांगावं लागलं की असं भगवंताचं जे नाम आहे, तुमची आमची नाम नाही. आम्ही नावं ठेवतो, देवाचीच नावं आम्ही ठेवतो. नारायण नाव आमच्यात सुद्धा असतं, महादेव नाव आमच्यातही असतं, पांडुरंग नाव आमच्यातही असतं.
पण बाकीचं तुम्हाला माहिती आहे. हा, तेव्हा आपल्या नावाला किंमत नाही महाराज. भगवंताचं नाम इतकं श्रेष्ठ आहे महाराज. पापाचे कळप पळती पुढे. यारे नाचू प्रेमानंदे, यारे नाचू प्रेमानंदे, असं नामस्मरण केलं पाहिजे की गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडी. असं नाचलं पाहिजे की गायनाची अंगी शक्ती अद्भुतही आहे. अद्भुत शक्ती निर्माण होते महाराज भगवंताचं नामचिंतन घेतल्यानंतर. बाकीची नावं घेण्याची गरज नाही महाराज. भगवंताचं नाव घेतल्यानंतर अंगामध्ये एक प्रकारचं वारेच अंगात भरते. वारं भरतं महाराज आणि ते वारं साधं असावं. हा, वारेचे अनेक प्रकार आहेत. त्यातलं वारं नसावं. गाये नाचे उडे आपुलिया छंदे किंवा गायनाचे रंगीत शक्ती अद्भुत अंगी शक्ती अंगात आली पाहिजे. नुसतंच नाचून किंवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनेक न देवा काय नेलो. वैष्णवाच्या संगतीमध्ये राहून नाचता आलं पाहिजे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावर. तिथे सुख मिळतं आणि तिथं सुख मिळतं देवाला. नाथ महाराज म्हणतात ते देवाला आवडते, ते आवडतं. बाकीची सुख महाराज नाशिवंत सुख आहे. आपण जे लागलो ते नाशिवंत सुखाच्या मागे. रात्रंदिवस कष्ट करून महाराज हाडाच्या काड्या रक्ताचं पाणी मांसाचं चिखल करून थंडी ऊन वारा पाऊस सहन करून काबड कष्ट करतो पण काही संगती काही येत नाही. तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. रावणासारखा श्रीमंत माणूस जगामध्ये कोणी नाही. त्याची संपत्ती ती कवडी सुद्धा संगती गेली नाही. आपण रात्रंदिवस कष्ट करून काय बरोबर जाणार आहे. फक्त भगवंताचं नामस्मरण शेवटपर्यंत महाराज. सगळ्या साधक अवस्थेत असलेल्या सगळ्या पारमार्थिक बांधवांना थोडंसं सांगावंसं वाटतं. हा या मार्गाने जर जायचं असेल परमार्थ करत या मार्गाने भगवंताचं नामस्मरण जर घ्यायचं असेल तर माणसाने जीवनामध्ये येऊन एक सद्गुरू करावा. सद्गुरू वाचुनी सापडे ना सोय
धरावे ते पाय आधी आधी. तुकाराम महाराज म्हणतात सद्गुरूंचे पाय धरावे. आणि सद्गुरूंनी बोध केल्यानंतर महाराज एक आपल्याला महावाक्य सांगतात महाराज. सद्गुरूने आपल्याला काहीतरी मोठीमध्ये दिलेलं आहे, काहीतरी सद्गुरूने आपल्याला काहीतरी एक जतन करण्यासाठी काहीतरी ठेवा दिलेला आहे. तो ठेवा महाराज संगती येतो का? एकाने मला प्रश्न विचारला म्हणून थोडक्यात थोडंसं निरूपण करावं असं वाटलं. तो तरी महाराज तुम्ही सांगता सांगा ते कवडी गेली नाही, रावणाच्या संगती जर गेली नाही तर गुरुने आम्हाला ठेवा दिला, एवढा अनुभव तो आमच्याकडे ठेवा ठेवायला दिलेला आहे. तो तुमच्या बरोबर येतो का? तो तरी बरोबर नेता येतो का? महाराज मनुष्य देहातून आपण जेव्हा लोकीची यात्रा संपून जेव्हा परलोकी जातो ना, स्वर्गामध्ये जातो ना, त्या टायमाला महाराज यमाचे दूत येतात, विष्णूचे दूत येतात. विष्णूचे दूत म्हणतात अरे गणेश मंडळामध्ये या सप्त्याच्या सगळं 9 सप्त्याला हजर होता. हा माझं गिराईक आहे, हे माझं माणूस आहे, याला मी नेणार म्हणले. सर्व यथार्थ त्याने सुख भोगावीत म्हणून विष्णूचे दूत तिला न्यायला टपलेले असतात. तेवढ्यात यमाचे दूत तिकडून येतात, म्हणतात तुमचा नाही तो, पहिला आमचा आहे म्हणे, पहिला आमच्याकडे यायचा, नंतर तुमच्या पार्टीत गेला. विठ्ठल विठ्ठल यमाचे दूत तिथे अडवतात. ते म्हणतात तुला आता आमच्याकडे यावे लागेल, नरक भोगण्यासाठी यावं लागेल. आयुष्यामध्ये जी पापं केलीस ती पापं इथे तुला सगळं मोजमाप करावं लागेल. मग तुला विष्णूच्या ताट्यात देतो, त्याच्या दूतांच्या ताट्यात देतो. इथलं भोगल्याशिवाय तिथे पुढे जाता येत नाही तुला. असं जेव्हा यमाचे दूत सांगतात तेव्हा जरा प्रश्न पडतो. तो म्हणतो आयुष्यभर काय कमावलं तू, काय सांग मला मोजमाप. त्याने सांगितलं आयुष्यामध्ये येऊन मी एक सद्गुरू केला. त्या गुरूंच्या कृपेने महाराज मी आळंदीला गेलो, गुरूंच्या कृपेने मी देहूला गेलो, गुरूंच्या कृपेने मी पंढरपूरला गेलो, 4 धाम यात्रा केली आणि सगळं सुख भोगलं, आयुष्यभर सुख भोगलं. आणि आता माझं जीवन अगदी सुखी आहे. मी सुखामध्ये इथे आलोय, तेव्हा मला सोडा म्हणे त्या विष्णूच्या दूतांच्या ताकद द्या. असा तो तिथे याचना करतो. तो म्हणतो तेव्हा यमाचे दूत सांगतात तुला नेमकं सद्गुरूने काय दिलं. तेव्हा जे आपल्याला सद्गुरूने दिलं ते तिथं सांगायचं, इथे नाही. एक मध्ये सूचना देतो थोडीशी, मला वाटतं सूचना द्यावी, कारण वेळेअभावी. एक तर मी सांगितलं 9चा आकडा श्रेष्ठ आहे आणि 9च्या पुढे गेलो तर म्हणाल तुम्हीच सांगितलं 9चा आकडा श्रेष्ठ आहे आणि पुढे गेले. पण मगाशी मला सांगितलं म्हणजे दक्षिणा देताना अशी आडाणी दक्षिणा देऊ नये, 9 रुपयामध्ये देऊ नये, 11 रुपये, 21 रुपये, 51, 100 असे द्यावे. तेव्हा म्हणले तुम्ही 10.15 रुपये तरी दक्षिणा द्या आम्हाला, 10.15 तरी वाजवा, काय नवाने होते. काळजी करू नका, मी 9चा बांधलेला आहे. कारण तुम्हाला सांगतो उद्या या ठिकाणी आमचे TV स्टार जी TVचे उद्या भगवान महाराज कोकरे यांचं कीर्तन आहे. उद्या गर्दी होणारच आहे, कारण हा बुवा इथलाच आहे, त्याच्यामुळं गर्दी थोडीशी. ते म्हणतात काय आपले नेहमीचेच महाराज आहेत, 9 वर्ष आम्ही बघतो, त्याच्यामुळं उद्या जाऊ. अशी काही लोक घरी राहिलेली बरं का. आणि थोड्या वेळाने येतीलच, बाहेर येतातच, त्याच्यात काही शंका नाही. पण दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो, गेल्या वर्षी अल्प प्रमाणात जरी सप्ताह झाला, मंदिरात झाला तरी, आणि तो फेसबुकला लाईव्ह केला होता गेल्या वर्षाचा सप्ताह. तसा यावर्षी काळजी करू नका, यावर्षी लाईव्ह होणार होता, पण थोडंसं काही मंडळींनी सांगितलं की फेसबुक जाऊ दे आता,
म्हणलं ह्या सप्ताह आम्ही यूट्यूबला लाईव्ह करतो, त्याच्यामुळं आजचा सकाळपासूनचा कार्यक्रम 3 दिवसाचे कार्यक्रम यूट्यूबला लाईव्ह होत आहेत. आणि उद्या पारायणाला या ठिकाणी जो कार्यक्रम आहे ज्ञानेश्वरीचं पारायण आहे ते सुद्धा यूट्यूबला लाईव्ह होणार आहे. तेव्हा हा बांधव भरलेला दिसला पाहिजे आणि सगळीकडे दिसणार आहे. थोडीशी काळजी घ्यायची. आपण या ठिकाणी 9 वाजता हजर राहायचं, 12 वाजता संपलं घरी, काही काळजी करायची नाही. तेव्हा हा कार्यक्रम अशा पद्धतीने असल्यामुळे आज मी जास्त वेळ घेणार नाही. पहिले वाढत्याचं काम काय असतं? नुसती पानं टाकणं, पत्रावळी नुसती आणून टाकणं. तसं पहिल्या दिवसाच्या कीर्तन मी नुसतं पान टाकलंय. काय वाढायचं ते उद्या महाराज ठरवतील आणि पंचपक्वान्नाचं भोजन तुम्हाला रविवारी मिळेल. सांगावं लागलं की आवड आहे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन करणं हे देवाला फार आवडतं. पण हे नामचिंतन करत असताना आपली अवस्था काय पाहिजे हे अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. तुळशी अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात देवाला भगवंताचं नामचिंतन केलेलं आवडतं. पण ते नामचिंतन करण्यासाठी काय करावं लागेल तर तुळशी माळ, गळा, गोपी चंदन टिळा. तुळशीची माळ गळ्यामध्ये पवित्र अशी माळ पाहिजे, गोपी चंदनाचा टिळा कपाळाला पाहिजे. तेव्हा तुम्ही नामस्मरण केलेलं देवाला आवडतं. जर गळ्यामध्ये माळ नसेल ना तर महाराज भजन केले ओंगाळवाने कितीही भजन करा. तुम्हाला सांगू का याच्यावरनं थोडंसं एक उदाहरण देतो, छोटंसं, जास्त नाही, काही मी जास्त सांगणार नाही. तुम्हाला सांगितलं दक्षिणा कमी पडली, 10.25 पाहिजे असं काही नाही. एका ठिकाणी गावाला खेडेगावात कीर्तनाला गेलो होतो. गावाचं नाव सांगितलं, इथं बरीच लोक त्या गावची आहेत. मी पाहिलं आधी दृष्टांत सांगण्यापूर्वी थोडा विचार केला. बरीचशी लोक मी पाहिले त्या गावात. कीर्तनाला जात असताना गाण्याचं कीर्तन होतं. सकाळी 10 ते 12 कीर्तन होतं. म्हणून 9 वाजता आम्ही त्या मार्गाने चाललोय. खेडेगावाला अंगणातून वाटा असतात, त्याच्या अंगणातून त्याच्या अंगणात जात असताना पहिली घरं, जुनी घरं, पडवी, ओटा अशी घरं, माझघर अशा प्रकारची घरं. आणि ओट्यावर एक आजीबाई गोधडी शिवीत बसलं. आजी गोधडी शिवताय आणि जाताना विचारला, आजी अमुक ठिकाणी जायचे. त्या म्हणल्या, बाबा या तिथून झाली पुढे उजव्या हाताला वळा, तुम्हाला ते मंदिर भेटेल. त्या पद्धतीने आजीने सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी गेलो, कार्यक्रम करून आलो. महाराज काल्याचं कीर्तन 10 ते 12 कीर्तन झाल्यानंतर जेवण महाप्रसाद झाला. तिथे गप्पा गोष्टी झाल्या, पाहुण्या रावण्यांच्या भेटी झाल्या. त्याच्यानंतर 2 वाजता आम्ही तिथून निघालो आणि परत त्याच मार्गाने आलो. गाडीत बसायला त्याच मार्गाने येत असताना परत त्या आजी त्याच ओट्यावर गोधडीत शिवत होते. आजीला म्हणतो, किती 90-95 वर्षाच्या आजी म्हणलं, आजी अहो केव्हापासून तुम्ही गोधडी शिवताय?
आता बाद झालं, थोडा आराम करा, परत संध्याकाळी उद्या घ्या. काय आजच सगळं शिवावी असं आहे का? त्या आजी म्हणल्या बाबा सकाळपासून रे गोवा शिवते मी, पण अजून गोदडी पुरी होईना. म्हणून आम्ही जाऊन डोकावून पाहिलं पुढं. आजीने किती गोदडी शिवली महाराज. आजीने ती सुई घातली ना त्या गोदडीमध्ये, त्या अशी वर यायची, टोचली की वर यायची महाराज. त्या दोऱ्याला ना गाठच मारली नाही. लक्षात आलं का तुमच्या? गोदडी शिवताना त्या दोऱ्याला गाठ मारावी लागते. ती गाठ जर मारली नाही ना महाराज, तर कितीही तुम्ही गोदडी शिवत बसा दिवसभर, आजीचं एक सुद्धा राऊंड झाला नाही. का तर गोदडीला तर त्या दोऱ्याला गाठच मारली नाही. तसं भजन केले ओंगाळवाणी जर हे नसेल ना महाराज, किती तुम्ही रात्रंदिवस भजन करीत बसा. नातनाला सांगतात, मी नाही सांगत. हा, तुळशी माळ गळा कुटी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णव, एवढा सुद्धा उपयोग नाही. हृदयामध्ये वैष्णवांच्या बाबतीत कळवळ असायला पाहिजे. वैष्णव म्हणजे वैष्णवत्व म्हणून या अवघी देवावरील माया, ज्यांची देवावर माया आहे असे साधू संत, त्यांच्याबद्दल हृदयामध्ये कळवळ असायला पाहिजे. साधू संतांच्या बाबतीत हृदयामध्ये कळवळ असायला पाहिजे. आता वैष्णव म्हणजे कोण हे थोडक्यात सांगून जातो. 20+9 व्रताचं जे आचरणात ही 29 व्रत जे आणतात त्याला वैष्णव म्हणतात. 20+9 नाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगितलं, क्रिया विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती कालाष्टमी आणि उत्तम शिवरात्र, 5 पर्व सांगितली. 5 पर्व आणि वर्षाच्या 24 एकादशा. 24+5 बरोबर 29 होतात. 29 म्हणजे 20+9. मला 9चा आकडा घ्यायचा आहे. 20+9 बरोबर 29 म्हणजे 29 म्हणजे वैष्णव. या वैष्णव संगती सुख वाटे जीवा. तुकाराम महाराज म्हणतात, या वैष्णव संगती आम्हाला सुख वाटतं. म्हणून नाथ महाराजांना सांगावं लागलं, गोपीचंदन टिळा आणि हृदय कळवळा वैष्णवांचा. हृदयामध्ये वैष्णवांबरोबर कळवळा असायला पाहिजे. आपल्यात तो कळवळा नाही महाराज. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. तुकाराम महाराज सांगतात की या वैष्णवांच्या संगतीमध्ये मला सुख वाटतं किंवा वैष्णवांच्या संगतीत समाधान वाटतं. याच्यासारखं सुख महाराज त्रिभुवनात कोणतंही नाही. संतांचे संगती मनोमार्गगती, आकळावा श्रीपती येणे कोणते. आमच्या माऊलींनी हरिपाठामध्ये सांगितलं, भगवंताचं जर चिंतन करायचं असेल, भगवंताला आपलंसं करायचं असेल तर आकळावा श्रीपती येणे पडते. याच मार्गाने चला तुम्ही. कुठल्या मार्गाने? हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करे. भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. किंवा नाथ महाराज सांगतात, हरे हरे तुम्ही म्हणा रे सकळ तेने माया